50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट ट्रान्स शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे। महाराष्ट्राच्या प्रशासकीय आखाड्यात आपल्या करारी आणि कडक पद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुख्य कारभारी तुकाराम मुंढे यांनी आता शाळांच्या मनमानी कारभारावर आणि कंत्राटदारांवर आपला मोर्चा वळवलाय। पोरांच्या आरोग्याशी खेळणारा कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही अशा खणखणीत शब्दात मुंढे यांनी राज्यातील तमाम शाळा, कॅन्टीन चालक आणि मध्यान्ह भोजनाच्या ठेकेदारांना थेट इशारा दिलाय। मुंढे यांच्या या नव्या दणक्यामुळे आजवर पोरं काय खातात आणि काय पितात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा आणि व्यवस्थापनाचे आणि गब्बर कंत्राटदारांचे धाबे पार दणाणले आहेत। काय म्हटले तुकाराम मुंढे यांनी पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न सुरक्षा कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 2 कोटी शाळकरी मुले आहेत आणि या मुलांचं आरोग्य ही राज्याची सर्वात मोठी संपत्ती आहे। जर कोणी या संपत्तीशी म्हणजेच मुलांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याचा फटका बसेल। मुंढे यांनी फक्त आदेश काढले नाहीत तर त्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंतचे अधिकार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यातील कॅन्टीन चालक, मध्यान्ह भोजन पुरवणारे कंत्राटदार आणि शाळा प्रशासनात एकाच वेळी भीती आणि शिस्तीचं वातावरण निर्माण झालंय। तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय हा शाळांमधील कॅन्टीन, हॉस्टेल्सचे मेस आणि शासकीय शाळांमध्ये दिले जाणारे भोजन यांच्या परवान्यासंदर्भात आहेत। आता राज्यातील एकाही शाळेत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या म्हणजेच FSSAIच्या परवान्याशिवाय अन्न शिजवलं किंवा विकलं जाऊ शकणार नाही। अनेक शाळांमध्ये अतिशय अस्वच्छ वातावरणात कॅन्टीन चालवलं जातं, जिथे वापरले जाणारे तेल, पाणी आणि इतर कच्चा माल हा मानकानुसार नसतो। अशा सर्व ठिकाणी आता FDAचे अधिकारी अचानक छापे टाकतील। जर एखाद्या शाळेत विनापरवाना कॅन्टीन सुरू असल्याचं आढळलं तर ते कॅन्टीन तात्काळ सील केलं जाईल आणि संबंधित चालकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। हा नियम फक्त मोठ्या शाळांनाच लागू नसून ग्रामीण भागातील अंगणवाड्यांपासून ते शहरातील मोठ्या शाळांपर्यंत सर्वांना सारखाच लागू असेल, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिलेत। या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे। आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांना विविध आजार जडतायत, ज्याचं मुख्य कारण शाळांमध्ये मिळणारे जंक फूड आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंढे यांनी शाळांच्या मुख्य वेशीपासून 50 मीटरच्या आसपास हाय फॅट, ट्रान्स फॅट, अतिप्रमाणात साखर आणि मीठ असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। यामध्ये चिप्स, कार्बोनेटेड शीतपेय, आईस्क्रीम, वडापाव, पिझ्झा, बर्गर आणि विविध प्रकारच्या मिठाईचा समावेश आहे। शाळांच्या परिसरात अशा पदार्थांची विक्रीच नाही तर त्यांच्या जाहिराती लावण्यावरतीही बंदी आणली आहे। जर कोणत्याही दुकानदाराने किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्याने या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याचे दुकान कायमचं बंद करण्याची कारवाई FDA कडून केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। तसेच आजवर शाळांमध्ये मुलांच्या वाढदिवसाला चॉकलेट्स आणि केक आणण्याची एक फॅशन बनली होती। मात्र तुकाराम मुंढे यांनी या प्रथेला पूर्णपणे छेद दिलाय। शाळेच्या आवारात कोणत्याही मुलाच्या वाढदिवसाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला हे पदार्थ वाटता येणार नाहीयेत। लहान वयापासूनच मुलांमध्ये चांगल्या खाण्याची सवय लागाव्यात, यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता, असं मत मुंढे यांनी मांडलंय। या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी अनेक शाळा व्यवस्थापनांसाठी हा निर्णय अनपेक्षित होता। परंतु मुंढे यांच्या शिस्तीपुढे आणि आदेशापुढे कोणतेही सबब चालणार नाहीये, हे आता स्पष्ट झालंय। या संपूर्ण मोहिमेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम मुंढे यांनी या सर्व बाबींसाठी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना जबाबदार धरलंय। शाळेच्या आवारात जे काही घडतं त्याची अंतिम जबाबदारी ही तिथल्या प्रमुखाची असते। त्यामुळे कॅन्टीन मध्ये काय विकलं जातंय, मध्यान्ह भोजन वेळेवर आणि चांगल्या दर्जाचं मिळतंय की नाही हे पाहणं मुख्याध्यापकांचं कर्तव्य आहे। जर FDAच्या तपासणीत अन्नाचा दर्जा निकृष्ट आढळला तर केवळ कॅन्टीन चालकावरच नाही तर शाळेच्या मुख्याध्यापकांवरही प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल।
त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली असून आता त्यांना स्वतः कॅन्टीनच्या स्वच्छतेवर आणि अन्नाच्या दर्जावर रोजच्या रोज लक्ष ठेवावं लागणार आहे. तुकाराम मुंढे यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आराखडा तयार केलाय. त्यानुसार प्रत्येक शाळेला आपल्या आवारात एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणं बंधनकारक करण्यात आलंय. या बोर्डवर अन्नाची सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्याविषयीचे नियम स्पष्टपणे लिहिलेले असावेत. तसेच प्रत्येक शाळेत एक फूड सेफ्टी सुपरवायझरची नेमणूक करावी लागेल, जो रोजच्या रोज अन्नाची तपासणी करेल. तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार आता एफडीएचं पथक वर्षातून 2 वेळा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय राज्यातील प्रत्येक शाळेला अचानक भेट देईल. या भेटी दरम्यान अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. जर अहवालात दोष आढळला तर संबंधित अन्न पुरवठादाराचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल. तुकाराम मुंढे यांच्या या दणक्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या सुधारणेला सुरुवात झाली आहे. सरकारी शाळांमधील जेवणाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी येत असतात. मात्र आता तुकाराम मुंढे यांच्या कडक तपासणीच्या भूमिकेमुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा कायदा 2011 पासून अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी शाळांमध्ये इतक्या प्रभावीपणे कधीच झाली नव्हती. तुकाराम मुंढे यांनी अधिकाराचा वापर करत या कायद्याला जमिनीवर उतरवलंय. आगामी काळात एफडीएचे हे पथक कशा प्रकारे कारवाई करताय आणि शाळा या नियमांचं किती पालन करतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाने पालकांना एक मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा आता एका खंबीर हातामध्ये आली आहे. तुम्हाला कसा वाटला हा निर्णय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.